विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट, तर यामध्ये काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाचं मला स्वप्न पडत नाही, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मंचावर राऊतांचं ठाकरेंना उद्देशून विधान। बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवार यांचा शिंदे सरकारवरती हल्लाबोल। काही लोकांना सत्तेचा माज चढलाय अशी ही टीका। तीन वर्षांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावरती गुन्हा, खोटे आरोप करून मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, सुधाकर बडगुजर यांचा आरोप। छगन भुजबळांनी भाषणाच्या वेळी हनुमान चालीसाचा आवाज कमी करायला लावल्यानं विरोधकांचं टीकास्त्र। राणा दाम्पत्यानं भुजबळांच्या समोर चालीसा म्हणावी, राऊतांचा टोला। अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा, महाराष्ट्रासोबत दिल्लीच्याही निवडणुका घेण्याचं केजरीवालांचं आव्हान। नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचे संकेत, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे भाऊ राजेंद्र गावित बंडखोरीच्या पवित्र्यात। मुंबईमध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव, 12,000 अधिकारी आणि कर्मचारी तैनात। लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बंद, तर मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 नंतर बंद। तर पुण्याच्या दगडूशेठच्या दर्शनाला अलोट गर्दी। जालन्यामध्ये जुन्या वादातून घरावरती गोळीबार, गोळीबाराच्या घटनेमध्ये सीसीटीव्ही समोर आरोपीला अटक, पोलिसांकडून शस्त्रसाठा जप्त। जळगावमध्ये पतीला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू, पत्नी गेल्याची बातमी ऐकून झेडपीचा डेप्युटी सीईओ असलेल्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, सीईओ छळत होते असा केला आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।